नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक रामचंद्र साडेकर लिखित कादंबरी हुंदका. प्रकरण 25. कष्टाने बोटात पेन पकडून वाचण्याचा प्रयत्न सोडून ती कागदावर सही करू लागली असतानाच बुटाचे आवाज आले होते. नागेशने दचकून मागे पाहिले होते. वामनचे वरिष्ठ नाडकर्णी आले होते. त्यांच्या मागोमागच मिसेस फर्नांडिसही होत्या. नाडकर्णींना पाहताच बिंदूने हसण्याचा प्रयत्न केला होता, पण तिला हसणे जमले नव्हते. मला आज सकाळीच या दुर्घटनेची खबर मिळाली, नाडकर्णी हळुवार आवाजात म्हणाले. फार वाईट झाले वामन. नागेश, नागेश, नाडकर्णी घाबरले. बिंदू बोलण्याचा प्रयत्न करत होती. ते दृश्यच भयंकर होते. पाहून शरीराचा थरकाप होत होता. तुम्ही बोलू नका मिसेस बापट, नाडकर्णींनी बिंदूला सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु बिंदूकडे वेळ फार कमी होता. नागेश, त्यांची साक्षीदार म्हणून सही घे. नागेशने काळजीपूर्वक पॅड बिंदूच्या हातातून घेत नाडकर्णीकडे दिले. नाडकर्ण्यांनी पॅड हातात घेतले आणि त्यावर मजकूर वाचताच ते हादरले. पॅड धरल्या त्यांच्या हाताला कापरे भरले होते. डोळे अविश्वासाने विस्पारले गेले होते त्यांचे. संशयाने त्यांची नजर नागेशवर खिळली आणि ते बिंदूच्या पलंगाजवळ जात म्हणाले, मिसेस बापट, तुम्ही लिहिले आहे ते बरोबर आहे. नाडकर्णी वामनलाच दोष देत आहेत या समजुतीने बिंदूने मध्येच बोलण्याची चूक केली होती आणि चूक नेमकी नागेशच्या पथ्यावर पडली होती. नाडकर्णींनी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करताच नागेश कावराबावरा झाला होता. सत्य इतक्यात उघड होणं त्याला मानवणारं नव्हतं. म्हणूनच बिंदूने स्वतःच दुजोरा देताच त्याच्या मनावरचे दडपण नाहीसे झाले होते. तरीही नाडकर्णी सही करण्याअगोदर डोळे फाडून तो मजकूर पुन्हा पुन्हा वाचत होते. मी बिंदू वामन बापट स्वखुशीने आणि पूर्ण शुद्धीवर असताना निवेदन करीत आहे की माझा वामन बापटशी प्रेमविवाह झाला आहे. लग्ना अगोदर आश्रित म्हणून वाढल्या वामनची नियत लग्नानंतर पूर्ण बदलली होती. पप्पांकडून मी पैसे आणावेत म्हणून वामन माझा खूप छळ करीत होता. पप्पाने TV, फ्रीजसारख्या भेटी दिल्या, तरीही वामनचे समाधान होत नव्हते. त्याला VCR हवा होता आणि मी त्याबद्दल पप्पांना सांगण्यास नकार देताच रागारागाने माझ्या अंगावर घासलेट ओतून त्याने मला पेटवून दिले. माझ्या दुर्दैवी मुलीचे रेखाचे पालकत्व माझ्या मम्मी पप्पांकडे सोपवून सज्जनतेचा बुरखा पांघरल्या माझ्या नवऱ्याला वामनला योग्य शिक्षा व्हावी हीच माझी शेवटची इच्छा आहे. हॉरिबल. नाडकर्णी पुटपुटले आणि त्या क्षणी नर्सबरोबर डॉक्टर आत आले होते. बिंदूला शुद्धीवर पाहून ते घाईघाईने नर्सला म्हणाले, जा, इन्स्पेक्टर सावंत डॉक्टर नानावटींशी बोलत आहेत. जा, त्यांना बोलावून आण. बिंदूला आता त्रास होऊ लागला होता. आंटी, मिसेस फर्नांडिस तिच्याजवळ गेल्या. तुम्ही विटनेस सही करू, मिसेस फर्नांडिसने विचारले आणि बिंदूने मान हलवताच मिसेस फर्नांडिस नाडकर्ण्याजवळ आल्या होत्या. बिंदूने मिसेस फर्नांडिसना ही साक्षीदार म्हणून सही करण्यास सांगताच नाडकर्णीचा संभ्रम दूर झाला होता. पण वामन इतक्या निर्दयपणे वागला असेल हेच त्यांना अविश्वसनीय वाटत होतं. म्हणजे पेशंटने स्टेटमेंट दिले, डॉक्टरने आश्चर्याने विचारलं होतं. नाडकर्णीच्या हातातील पॅडवर मजकूर वाचून म्हणाले, ब्रेव्ह गर्ल. तिला अशी भाजलेली पाहून मला प्रथमच संशय आला होता. रिअली ही इज बास्टर्ड. डॉक्टरही वामनला शिव्या घालीत आहेत हे पाहून नाडकर्णींच्या मनातील गोंधळ दूर झाला होता. प्रत्यक्ष मरणाच्या दारात उभी असलेली बिंदू वामनवर खोटा आरोप करण्याची शक्यताच नव्हती. शिवाय तिने स्वतःच त्या स्टेटमेंटवर नाडकर्णींना सही करण्यास सांगितलं होतं. संशय घेण्यास कुठेच जागा नव्हती. नाडकर्णींनी निमूटपणे स्टेटमेंटवर सही करताच नागेशने सुटकेचा सुस्कारा सोडला होता. पोलीस इन्स्पेक्टर जेव्हा नर्ससह आत आला तेव्हा मिसेस फर्नांडिस निवेदनावर सही करीत होत्या.
पेशंटने स्टेटमेंट दिले आहे. डॉक्टरने तत्परतेने इन्स्पेक्टरला माहिती दिली होती. अच्छा. इन्स्पेक्टरलाही समाधान वाटलं. कोणी लिहून घेतले स्टेटमेंट? मी. नागेश बिंदूपासून दूर होत म्हणाला. म्हणजे तुम्ही पेशंटचे भाऊ? नागेशने मान हलवताच इन्स्पेक्टर बिंदूजवळ आला. तुम्ही हे जे स्टेटमेंट दिलं आहे त्यासाठी तुमच्यावर दबाव आणला होता कोणी? नाही नाही. वामनला पाहण्यासाठी बिंदूचे डोळे भिरभिरत होते. आपल्या शेवटच्या घटकाच राहिल्या आहेत हे तिला कळून चुकले होते. वामनला आपण अखेरपर्यंत साथ देऊ शकलो नाही म्हणून वामनची तिला क्षमा मागायची होती. रेखाला बापाबरोबर आईचंही प्रेम दे म्हणून सांगायचं होतं तिला. वामनच्या साथीने जीवनातला आनंद उपभोगण्याचे तिचे स्वप्न अपुरेच राहिले होते. रेखा रेखा वामन वामन सारखी बडबडत होती बिंदू. तिचे डोळे मिटू लागले होते. श्वास अडकू लागला होता. काही क्षणानंतर आवाज बंद झाला होता. फक्त श्वास घेण्यासाठी तिच्या शरीराची तडफड चालू होती. नागेशला तिची तगमग पाहवत नव्हती म्हणून तो बिंदूला पाठमोरा झाला होता. परंतु दरवाजाला सामोरा होताच धावत आल्या वामनला पाहून चरकला होता तो. वामनचे नागेशकडे लक्ष नव्हते. बिंदूभोवती सारे जमलेले पाहून तो गर्भगळीत झाला होता. आपण इतके झोपून कसे राहिलो याचेच त्याला आश्चर्य वाटले होते. पण तो इंजेक्शनचा परिणाम होता याची त्याला जाणीव नव्हती. धावतच तो बिंदूजवळ आला. बिंदूचा श्वासोच्छ्वास मंद होता. बिंदू बिंदू मी आलो आहे वामन. बिंदू मी तुझा वामन. वामन आवेगाने बोलत होता. बिंदू तू डोळे उघड का? अगं क्षमा कर मला. क्षमा कर. मी पुन्हा तुझ्याशी भांडणार नाही. मी बिंदू या पुढे मी भांडणार नाही तुझ्याशी. बिंदू. हमसा हमशी वामन रडत असतानाच बिंदूने डोळे मिटले होते. पुन्हा न उघडण्यासाठी. वामनला पण वाचवले याचे समाधान तिला मरते समय मिळाले होते. पण नागेशवर विश्वास ठेवून प्रत्यक्षात आपण वामनला संकटात लोटले आहे याची तिला जाणीवच नव्हती. आणि आता तर ती सगळ्या जाणीवांच्या पलीकडे गेली होती. वामन रडत होता, ओरडत होता, पण त्यामुळे त्याच्याबद्दल निर्माण झालेल्या संशयात भरच पडत होती. पुन्हा भांडणार नाही या त्याच्या कबुली जबाबाने नाडकर्णींना त्याच्याबद्दल घृणा निर्माण झाली होती. नागेशचा कुटील डाव यशस्वी झाला होता. वामन विहीच्या द्वेषाने त्याने परिसीमा गाठली होती. परंतु माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य त्याच्याकडून घडून येताच मात्र नागेश भयभीत झाला होता. केवळ सूडबुद्धीने त्याने परिस्थितीचा गैरफायदा घेऊन बिंदूला चकवले होते. त्यात त्याला निष्पाप मनाच्या मिसेस फर्नांडिस आणि नाडकर्णींनी गैरसमजुतीच्या आधारे सहाय्य केले होते. आणि निर्दोष वामनला त्याला प्राणप्रिय असलेल्या बिंदूच्या खुनाच्या आरोपात हकनाक नागेशला यश आले होते. होणाऱ्या परिणामांचा नागेश विचार करत असतानाच वामन डॉक्टरांना म्हणाला होता. डॉक्टर तिला जरा पहा. तिला वाचवा. तिरस्कारानेच डॉक्टर वामनपासून दूर झाले होते. डॉक्टर वामनने काळीच पिळवटणाऱ्या आवाजात साथ घातली होती. आता कशाला हाका मारता आहात? इन्स्पेक्टर करड्या स्वरात म्हणाला. बायकोला पेटवून देण्याच्या अगोदर याचा विचार करायचा होता तुम्ही. कोणीतरी बर्फासारख्या थंडगार पाण्याच्या चेहऱ्यावर अचानक हबकारे मारावेत तशी स्थिती झाली होती मामांची. कोणी? मी पेटवली बिंदूला? अविश्वासाने त्याने विचारले. कदाचित आपली ऐकण्यात चूक झाली असावी असे वाटले होते त्याला. हो तुम्हीच. इन्स्पेक्टर कठोर स्वरात म्हणाला. तुमच्या बायकोनेच तसे स्टेटमेंट दिले आहे. बिंदूला मी जाळले? वामन स्वतःशीच पुटपुटला आणि मृत बिंदूकडे पाहत म्हणाला. बिंदू
अगं हे सारे माझ्यावर काय आरोप करत आहेत? ते ऐकते आहेस ना? त्यांचं म्हणणं आहे मी मी तुला जाळलं. खिन्न हसला वामन. आणि तूही तसेच लिहून दिले आहेस म्हणे? बोल बोल बिंदू, बोल. का असे केलेस? अगं आपल्या रेखाची तरी आठवण यायला हवी होती तुला. क्षणभर स्तब्धता पसरली होती त्या खोलीत. सर्वजण वामनकडे पाहत असतानाच अचानक त्या खोलीतील शांतता वामनच्या भेसूर हसण्याने भंग झाली होती. वामनचे हास्य होते पराभवाचे. वामनचे हास्य होते अपेक्षाभंगाचे. आपल्याला मनासारखी मिळालेली, आपल्यावर प्रेम करणारी आपली जीवाभावाची जोडीदारीन आपल्याला एकटं सोडून गेली याचं दुःख त्या हास्यात दडलं होतं. लहानपणापासून माणसांच्या गर्दीत राहूनही तो सदैव एकटाच राहिला होता आणि आताही एकलेपणाच त्याच्या वाट्याला आला होता. त्याची सारी स्वप्ने कचकड्याच्या बाहुलीप्रमाणे फुटून छिन्न विछिन्न झाली होती. स्वतःचे घर, त्याच्यावर प्रेम करणारी पत्नी हे त्याचं स्वप्न होतं. पण पत्नी तर डाव अर्धवट सोडून गेली होती आणि स्वतःच्याच घरात तो परखा झाला होता. रेखा सुदैवी आहे. तिला आश्रितासारखे तिच्या मामाकडे राहावे लागणार नाही. तिला आईचे आणि बापाचे असे दोघांचे प्रेम मिळणार असं मोठ्या अभिमानाने वामन बिंदूला सांगत होता. परंतु रेखा दुर्दैवी ठरली होती. वामनप्रमाणेच तिचेही बालपण करपले जाणार होते. ती कोणालाही आई बाबा अशी हाक मारू शकणार नव्हती. आई वडिलांचं प्रेम तिच्या वाट्याला अजिबात येणार नव्हतं आणि रेखालाही आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा काळ वामनप्रमाणेच तिच्या मामाच्या घरीच व्यतीत करावा लागणार होता. इतिहासाची पुनरावृत्ती होणार होती विचित्रपणे. हे सारं लक्षात येऊन वामनला भडबडून आलं आणि हसता हसता तो ओक्साबोक्षी रडू लागला होता. त्याचं केविलवान रुदन सर्वांच्या काळजात करुणा उत्पन्न करून गेलं होतं. परंतु पैशासाठी हा तरुण आपल्या बायकोला छळत होता. तिचा जीव घेईपर्यंत याची मजल गेली हे ध्यानात येताच सर्वांच्या मनातील सहानुभूती क्षणात आटून गेली होती. रडता रडता वामन नागेश समोर उभा ठाकला होता. नागेशला पाहता त्याचे रडणे ओसरले होते आणि तो खुळ्यासारखा हसू लागला. मी बिंदूला मारलं. समजलं तुला? मी बिंदूला मारलं. मी बिंदूला मारलं. हसत हसतच वामन खोली बाहेर गेला आणि वाटेत भेटल्या प्रत्येकाला पकडून सांगू लागला, मी माझ्या पत्नीला जाळून मारलं. मी बिंदूला मारलं. त्याला आवरण्यासाठी डॉक्टर तातडीने बाहेर गेले होते. क्षणभर सारेजण दरवाजाकडेच पाहत उभे राहिले होते. नागेश सुन्न झाला होता. आपल्याकडून भयंकर अपराध घडल्याची जाणीव त्याला थरकाप उडवून गेली होती. वामनचा आवाज दूरवरून ऐकू येत असल्याप्रमाणे अस्पष्ट ऐकू येत असतानाच नर्सने मृत बिंदूच्या शरीरावर पांढरी चादर टाकली होती. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.